आता बातमी येते ती विदर्भातून आणि त्यात सुद्धा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुल ब्रिगेड खिळखिळी झाल्याची। आमदार प्रज्ञा सातव या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत। याच प्रज्ञा सातव विधान परिषदेमध्ये सदस्य व्हाव्यात म्हणून भाजपाने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता। मात्र काँग्रेसची राज्यातली दयनीय अवस्था लक्षात घेऊन प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पार्टीमध्ये जायचं ठरवलेलं दिसतंय। अनेक लोकांचे फोन आले, मी त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, मी त्यांच्याशी बोललेलो आहे। मला वाटत नाही ते पक्ष सोडतील, कारण की अगदी कठीण परिस्थितीमध्ये त्यांना आमदारकी देण्याबाबतची भूमिका काँग्रेस पक्षाने घेतलेली होती। त्यामुळे मला काय वाटत नाही की ते असा काय निर्णय तडकाफडकी घेतील। काँग्रेसचा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं विसंवादामुळे कार्यकर्ते हतबल झालेले आहेत, नेते हतबल झालेले आहेत। कुणाशी बोलावं, कुणाही चर्चा करावी, काही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये ठाव ठिकाणा नाही आणि म्हणून मला वाटतं मोठ्या प्रमाणावर असंतोष काँग्रेस पार्टीमध्ये आहे, आमदारांमध्ये आहे, खासदारांमध्ये आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात त्यांचं भविष्य नाही आहे। त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी प्रज्ञा सातव जेव्हा माझ्याशी बोलतील तेव्हा आपण चर्चा करू। राहुल ब्रिगेडचे सक्रिय सदस्य राहिलेले दिवंगत नेता राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव आहेत। या प्रज्ञा सातव यांनी पतीच्या निधनानंतर राजकारणात सक्रिय होणं पसंत केलं। त्या 1921 पासून विधान परिषदेच्या उमेदवार झाल्यानंतर आमदारही बनल्या। भाजपाने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही। तेव्हापासून त्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष सुद्धा आहेत।